नमस्कार, प्रज्ञाच वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी सकाळी हा चेहरा नाही पाहिला तर मग काय पाहिलं, तर आज हा चेहरा निघाला होता अंबाजोगाईला. मग जाताना आम्ही बाहेरच नाश्ता केला. नाश्त्याचं म्हणजे एकदम मस्त होता. मी मागवलं होतं हे इडली सांबर, चटणी, नंतर स्पंज डोसा, मस्त लोणी असलेला, लोडेड असे लोणीने, आणि माझा. मग छानपैकी मी आधी नाश्ता केला आणि त्यानंतर विरूला नाश्ता करवला. म्हणजे ऍक्च्युली विरूचं एक टाइमचं जेवण झालं होतं, नाश्ता झाला होता घरी, हे सेकंड टाइमचा नाश्ता होता. त्यानंतर विरूने मस्तपैकी नाश्ता केला आणि मी खाल्ल्यानंतर आम्रखंड. मग गाडीमध्ये बसल्यानंतर दोघी फॉर्म मध्ये आलो, कारण दोघांची टाकी फुल झाली होती आणि आमच्या दोघांची टाकी फुल असली की आम्ही मस्त हॅप्पी असतो. त्यानंतर थोडं खेळून झालं. मग विरू बसला त्याच्या मोठ्या बाबांसोबत इकडून तिकडे सिसॉ करत. मग आम्ही निघालो आमच्या गावाला आणि ही सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ना माझ्या पप्पांनी पंढरपूरवरून आणलेली. मग विरू बसला त्याच्या मोठ्या आई सोबत चिवचिव ये काव ये करत विठ्ठल करत. मग पुढे आल्यानंतर मी खाल्ला हा छोटूसा केक आणि त्यानंतर घेतली थोडीशी गाडी चालवायला. थोडा वेळ गाडी चालवली पण विरूला माझ्याशिवाय करमेना म्हणून परत मी साईडला बसले. मग त्यानंतर आम्ही हे इकडे हा मिलिटरी कॅम्प आहे नगरचा, त्याला क्रॉस केला आणि पुढे जेवण्यासाठी थांबलो. आणि हा एवढा साजाबोजा सगळा विरूचा आहे. आधी विरूला मी खाऊ घातलं, विरूने ओट्स आणि बनाना खाल्ला. मग नंतर आमच्या जेवणाची वेळ आली. मस्त आम्ही नान, पनीर टिक्का मसाला, डाळ तडका आणि जिरा राईस असा मिक्स करून मस्तपैकी मी हाताने खाल्ला. मग नंतर पुढे आमचं सगळं पसारा घेऊन आम्ही निघालो आणि एकदम फुल झालं होतं आमचं जेवण, पण आम्हाला जायचं होतं भरपूर पुढे. मग आम्ही परत एकदा असे फ्रेश झालो आणि गाडीमध्ये बसलो. पण विरू जरा जास्तच फ्रेश झाला आणि विरूने हे ताणून दिलं गाडीमध्ये आणि झोपला. मग पुढे आलो इव्हनिंगला आम्ही हे डोंगरखिणीच्या घाटामध्ये, म्हणजे ते एक छोटंसं हॉटेल बघून आम्ही थांबलो. विरू झोपेत उठला आणि त्याला कळतच नव्हतं की आपण कुठं आलो. मग आम्ही एक छानपैकी असा कडक चहा पिला. या आजोबांनी छान अद्रक टाकून चहा केला होता. मग पुढे आलो, छोटी गावं लागली, जनावरं शेताकडनं गावाकडे जात होती. विरू पण त्यांना बघून मस्तपैकी असा खुश होता. मग नंतर घरून आणलेला विरूचा मेथी पराठा मी विरूला खायला दिला आणि विरू फ्रेश झाला आणि आम्ही पोहोचलो अंबाजोगाईमध्ये. आणि घरी पोहोचताच आमचं स्वागत केलं. लाईट गेली होती आणि असं आमचं झालं स्वागत. पण आमच्याकडे होते इलेक्ट्रिकल इंजिनियर विरूचे बाबा. मग त्यांनी काय 5 मिनिटात जादू केली आणि लाईट आली. मग नंतर आमचं जेवण झालेलंच होतं, त्यामुळे आम्ही घरी आलो आणि झोपलो. तर असा गेला आमचा आजचा दिवस. पण थांबा, नेक्स्ट डे लगेच आहे. मग नेक्स्ट डे सकाळी मी उठले, विरूला नाश्ता दिला, आम्हाला पोहे बनवले आणि फटाफट मी तयार झाली अशी सुंदर साडी घालून, लाल लिपस्टिक करून. विरू पण झाला तयार, त्याच्या मोठ्या आईसोबत बसला. आई त्याला खेळत होतं की मला खेळत होतं तेच मला कळलं नाही. आम्ही निघालो होतो एका लग्नाला, एक जवळच लग्न होतं, त्या लग्नासाठी आम्हाला जायचं होतं. मग पुढे आम्ही आलो लग्नाच्या हॉलमध्ये. छानपैकी हॉल होता, मोठा असा फॅन होता, त्याला बघून विरू खुश होत होता. पण विरूची खुशी जास्त वेळ टिकली आणि विरू लगेच झोपला. विरू असा साईडच्या रूम मध्ये झोपला होता आणि इकडे लग्न चालू होण्याची तयारी चालू झाली होती. मग इथे मला एक न्यू फ्रेंड भेटली, ऋतुजा. आणि मग इकडे लागलं लग्न. हे सगळेजण इकडे बसले होते, असे लग्नाला आलेली सगळी मंडळी. आणि विरू बघा, विरू निवांत तिथे झोपला होता साईडच्या रूम मध्ये. मग काय मला पण तिथंच थांबावं लागलं आणि रूमच्या दरवाजाला उभारून मी लग्न अटेंड केलं. मग सगळ्या ह्या आज्या मावशा वगैरे सगळ्या होत्या. मग त्यांना मी गप्पा मारला, तोपर्यंत विरू झोपला होता. नंतर विरू उठला, मग मी गेले जेवायला. मग छान असा जेवणाचा आनंद घेतला. मग आम्ही लाईनमध्ये थांबून भेटायला. मग आम्हाला पण आमच्या लग्नाची जर आठवण आली. मग एखादा आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही पण फोटो काढा. मग फोटोग्राफरला आम्ही बोललो आणि छानपैकी आमचे फोटोज काढले. त्यानंतर आम्ही गेलो विरूच्या मोठ्या आत्याकडे, आहेत चितू दिदी, विरूची मोठी आत्या. मग त्यांच्या घरी आल्यानंतर इकडे भेटली जानू दिदी. जानूची 12ची एक्झाम, पण ती करत बसली आमच्यासोबत. टाइमपास नाही आम्हाला जस्ट भेटायला खाली आली होती. ही आहे पिहू एकदम अशी तिची विण इकडे तिकडे अशी हलवत होती, कारण ती सध्या रिलॅक्स होती, तिच्या 12चा वेळ होता. मग आम्ही मस्त आमचं कोल्ड्रिंक्स केलं, एन्जॉय. आणि त्यानंतर आम्ही निघालो आणि सगळ्यांना केलं बाय. मग पिहुने जानूने पण केलं बाय. मग आम्ही इथं आलो मामाच्या घरी. आहे आदिती मामी, आहे वंश, तिकडे आबाई आहे स्वीटी, हे मामीची आई आणि हे इकडे आहेत मामा. मग त्यानंतर वंश आमच्यासोबत बसला आणि आम्ही सगळेजण त्याच्याकडे बघत होतो, त्याला बाहेर जायची वाट बघत होतो, कारण आम्हाला घराची थोडीशी पार्टी. मग विरूला बी बनवला तोपर्यंत पालकचा पराठा. विरू बसला आबाईंच्या शेजारी आणि विरूने खाल्ला छानपैकी, त्याचा पराठ्याचा आनंद घेतला. त्यानंतर आम्ही आलो रूम मध्ये आणि आमची सिक्रेट पार्टी केली, कुल्फी खाली, कोणाला माहीत सुद्धा नव्हती. मग त्यानंतर वंशाजीने विरूला पैसे देत होता, पण विरू काही घेत नव्हता. पण वंशने सांगितलं असं करायचं नाही, घ्यायचं असतं ना, आपल्या आईकडे द्यायचं असतं. मग विरूने घेतले. त्यानंतर मग आम्ही केलं सगळ्यांना बाय. मग आबाईंनी पण केलं सगळ्यांना बाय, मी केलं सगळ्यांना बाय आणि आम्ही निघालो आजचा कार्यक्रम उरकून अंबाजोगाईला. यावेळेस आम्हाला झाला उशीर नाही झाला, अंधार पडला होता. मग असं करत आम्ही आलो घरी आल्यानंतर विरू असा छानपैकी झोपला आणि आम्ही सगळी झोपलो. सो असा झाला आमचा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला
वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत